Okay. Good morning, friends. Once again, in the previous lecture that Good already morning, sir. discussed about, in the previous lecture that we discussed about the classification of that phylum Protozoa, which included in the kingdom what we say that Protista. Animalia त्याचा किंगडम नाहीये आतापर्यंत अगोदर जवळपास 2 दशक 20 वर्षापर्यंत होतं पण आता त्यांना इन्क्लूड केलं गेलं की किंगडम प्रोटिस्टा मध्ये त्याला ठीक आहे ना हे डिटेल्स आपण बघणारच आहोत किंगडम प्रोटिस्टा बद्दल आपण जनरल कॅरेक्टर्स आपण बघितले आता खऱ्या अर्थाने आपण सुरुवात करतोय आपल्या फायलम प्रोटोझोआ बद्दल त्याचे डिटेल कॅरेक्टर्स नेमके काय काय प्रत्येक कॅरेक्टर इथे फार महत्वाचा बिकॉज दॅट फायलम प्रोटोझोआ or the members which are present in that phylum protozoas are unicellular. पहिलं कॅरेक्टर ते तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल युनिसेल्युलर युनि म्हणजे सिंगल सेल एक पेशीय असा आपण म्हणतो मग हा जीव हा ॲनिमल लाईक दॅट प्रोटिस्ट हाऊ कॅन दे मेंटेन देअर ओव्हरऑल द ऍक्टिव्हिटीज मग त्यामध्ये डायजेशन असेल रेस्पिरेशन असेल मल्टिप्लिकेशन असेल त्याला आपण रिप्रोडक्शन असं आपण म्हणतोय अशा अनेक गोष्टी ज्या आपण आपल्या बाबतीमध्ये करत असतोय त्याच गोष्टी तो एक सेल कसे काय मेंटेन करत असेल ते आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे दे आर युनिसेल्युलर मोस्टली दे आर ॲक्वॅटिक हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा ॲक्वॅटिक म्हणजे दे लिव्ह मोस्टली इन द वॉटर आयदर फ्री लिव्हिंग म्हणजे काय कुणाचाच आधार न घेता कुणावर डिपेंडंट न राहता फ्री लिव्हिंग ऑर पॅरासिटिक म्हणजे कुणावर तरी डिपेंड आहे आणि पॅरासिटिक मोड ऑफ लाईफ आणि तिसरा जो शब्द दिलेला आहे कमेन्सल हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे पहिलं तर फ्री लिव्हिंग आपल्या लक्षात आलंय पॅरासिटिक म्हणजे काय एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहते वन ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन द अदर फॉर फूड अँड शेल्टर ठीक आहे फूड आणि शेल्टर म्हणजे राहण्यासाठी फूड म्हणजे खाण्यासाठी खाणं आणि राहणं यासाठी दुसऱ्यांचा आधार जर घेत असेल तर पॅरासाइट असं आपण म्हणतोय पण त्यासोबत जेव्हा तो दुसऱ्या ॲनिमलचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम फूड घेत असेल तिथे राहत असेल तर त्याला त्रास होतो एक प्रकारे विच कॉज द सर्टन टाइप ऑफ द इंजुरी टू दॅट ऑफ द ॲनिमल आणि ज्यावर तो डिपेंड असतो त्याला आपण होस्ट असं आपण म्हणतो होस्ट प्लांट होस्ट ॲनिमल असं म्हणायला हरकत नाही मोहिते सरले जॉब साठी पोरी Okay. पाहिजे Here, the next one. ऑफिस ना कोणता ऑफिशियल माहिती सर Next one, commensal. आता पॅरासिटिकच्या बाबतीमध्ये आपण काय म्हटलंय की दॅट वन दॅट स्पेशली प्रोटोझोन which totally depends on the other animal or the plant that is a host for the food and the shelter purposes. आणि जेव्हा तो फूड आणि शेल्टर त्या ॲनिमलचं घेत असतो किंवा प्लांटचं घेत असेल अशा त्याला एक प्रकारे जखम देत असतोय डिसीज कॅरी करतोय किंवा इंजुरी कॅरी करतोय एक महत्वाचं एक्झाम्पल याच्या बाबतीमध्ये मलेरिया काय करतोय खास करणं मलेरियल पॅरासाइट हा कुठे असतो तर खास करणं डास जो आहे अॅनॉफिलिस नावाचा जो डास आहे खास करणं फिमेल त्याच्या बॉडीमध्ये तो निघतो आतमध्ये एंटर करतोय आणि तो डास तिथे इनॉक्युलेशन किंवा त्याचं एक प्रकारे मल्टिप्लिकेशन झालंय कुणाचं त्या प्लास्मोडियम किंवा मलेरियल पॅरासाइटचं कुणामध्ये त्या मॉस्किटोमध्ये अशा वेळेस काय होईल आहे ती मॉस्किटो जेव्हा एखाद्या हेल्दी ॲनिमलवर किंवा ह्युमन बिंगवर जेव्हा अटॅक करेल आहे आणि ब्लड जेव्हा सक करेल त्याच्या सोंडेतनं काय झालं तो पॅरासाइट आपल्या बॉडीमध्ये एंटर करेल आहे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय करेल त्याला भूक लागते एक प्रकारे तो आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाईल आरबीसी वर अटॅक करेल आणि आरबीसी मध्ये जाऊन खास करून हिमोग्लोबिन जे कंटेंट आहे ते खाण्याचं काम करेल बिकॉज हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन असं आपण म्हणतो कॉन्ज्युगेट प्रोटीन ठीक आहे ना आता तिथे तो डेव्हलप होतोय म्हणजे आपण काय केलं त्याला फूड देण्याचं काम केलंय तो तिथे राहतोय परंतु आपल्याला काय काय देतोय एक प्रकारे डिसीज कॅरी करतोय त्याचं नाव आहे मलेरिया तिसरा जो भाग आहे कमेन्सल म्हणजे दोन गोष्टी आहेत मगाशी आपण म्हटलं की याला पॅरासाइट असं आपण म्हटलंय आणि याला होस्ट म्हटलंय हा याच्यावर पूर्णपणे डिपेंड असतोय फूड आणि शेल्टरसाठी परंतु याला प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय आता परत हे दोन ॲनिमल्स किंवा दोन ऑर्गॅनिझम एक जो आहे प्रोटोझोन आणि हा दुसरा हा याच्यावर डिपेंड आहे आणि हा सुद्धा याच्यावर डिपेंड आहे एकमेकांवर डिपेंड आहेत आणि एकमेकांना त्रास नाही आहे एकमेकांपासून आला का लक्षात तुमच्या हा जास्त महत्वाचा भाग आहे आणि त्याला म्हणतो कमेन्सल कमेन म्हणजे एकमेकांसोबत राहणे विदाऊट एनी इंजुरी विदाऊट एनी डॅमेज विदाऊट एनी डिसीज
अशी जर सिच्युएशन असेल तर त्याला आपण कमेन्सल असं आपण म्हणतो. उदाहरण देता आलं तर बघा तुम्ही बरेचदा क्रोकोडाईल्स जे आहेत किंवा आसपास शेतामध्ये जर बघितले जनावर जेव्हा चरताना दिसतात, गाई म्हशी असतील तर त्यांच्या जेव्हा ते चरत असतात तर अशा वेळेस त्यांच्या सोबत बर्ड्स सुद्धा, काही पक्षी ज्या सोबत असतात त्यांच्या पाठीवर बसतात, त्यांच्या सोबत असतात. त्याचं रिझन काय असेल? तेव्हा गाई म्हशी कुठे बसलेल्या असतात तर पक्षी येतात आणि काहीतरी खात असतात. म्हणजे काय करतात, एक प्रकारे त्यांच्यावर अटॅक करणारे जे गोचिड असं आपण म्हणतो, टिक्स आहेत किंवा माइट्स आहेत, ते एक फूड म्हणून ते कन्झ्युम करतात आणि ते बसू देतात आरामातपणे. हे महत्वाचं आहे. याला आपण म्हणतो की गाईला काय मिळालं, त्या टिक्स पासून सुटका मिळाली आणि त्या पक्ष्यांना काय मिळालं, ते टिक्स जे आहेत यूज ॲज अ फूड मटेरियल. आणि हे नेहमी सोबत होत असतात. जेव्हा शेतकरी लोक नांगरणी करत असतात, ठीक आहे ना, जी जमिनीची नांगरणी करतात शेतामध्ये, अशा वेळेस बरेच पक्षी जे आहेत तिथे सोबतीला असतात. त्याचं कारण जर जवळून व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की जेव्हा ते नांगरणी केली जात आहे तर जो जमीन जवळपास अर्धा फूट 1 फूट खोलची जी माती जी ती बाहेर काढली जाते आणि त्यामध्ये असणारे बरेच पेस्ट आहेत ते त्याच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस असतील ते सगळे बाहेर पडतात आणि जे बाहेर पडले ते विच इज यूज ॲज अ फूड मटेरियल बाय दॅट बर्ड्स हिअर. आणि म्हणून एक प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि त्या पक्ष्यांना सुद्धा फूड म्हणून ते उपयोगात आणता येतात. अशा कंडिशनला आपण कमेन्सल असं आपण म्हणतो. नेक्स्ट वन, सिंगल सेल ऑर्गॅनिझम परफॉर्म्स ऑल द व्हायटल ऍक्टिव्हिटीज लाईक अ बॉडी, दॅट लाईक अ होल बॉडी. म्हणजे काय, मगाशीच आपण सुरुवातीला म्हटलंय अ सिंगल बॉडी, अ सिंगल सेल. पण ज्या पद्धतीने आपली बॉडी पूर्ण ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित मेंटेन करते, पूर्ण ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करते, त्याच पद्धतीने ती एक सिंगल सेल जी आहे सगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असते इन केस ऑफ द फायलम प्रोटोझोआ. नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट काय म्हणतोय, बॉडी ऑफ प्रोटोझोआ इज आयदर नेकेड ऑर कव्हर्ड बाय अ पेलिकल. म्हणजे काय, नेकेड तुम्हाला शब्द माहिती आहे, पूर्णपणे ओपन असं आपण म्हणतोय, ऑर कव्हर्ड बाय द पेलिकल. सपोज दिस इज द एनिमल, सॉरी दिस इज द प्रोटोझोन, नॉट द एनिमल. ही एक कंडिशन झाली and this is the another situation to build that here. येथे आता दोघांमध्ये शेप साईज आपण विचारात घ्यायचा नाहीये, पण महत्वाचा की look at that here, the another situation which is associated to the that first diagram. Related, both the diagrams are protozoans. ठीक आहे, लक्षात येतं तुमच्या. एका बाजूला नेकेड म्हटलंय, दिस इज द नेकेड, आउटर बॉर्डर इझिली दिसतंय आणि आउटर बॉर्डर याला आपण प्लास्मा मेम्ब्रेन बरेचदा म्हणतोय. आणि दुसऱ्या बाजूला काही प्रोटोझोन्स मध्ये ग्रीड मार्किंग या इथे दाखवले, एक प्रकारे प्रोटेक्टिव्ह आउटर कव्हरिंग सुद्धा दिसेल. आतमध्ये प्लास्मा मेम्ब्रेन असं आपण म्हणूया तात्पुरतं आणि बाहेरचं जे आहे त्याला आपण नाव देतोय रफ, टफ, which give the proper protection. A thin layer is present, that name is the pellicle. Right, लक्षात तुमच्या. Next point, locomotion or locomotory organs are pseudopodia, cilia or flagella or even absent. बघा, लोकोमोटरी ऑर्गन्स आपल्या बॉडीशी रिलेटेड कोणत्या जरा सांगू शकता? एनीवन? यस, locomotory organs human being shape. Hands, legs. Yes, hands are not the locomotory organs. They use for एक प्रकारे स्किल डेव्हलप झाली असल्यामुळे आपले हँड जे आहेत हे इतर गोष्टींसाठी महत्वाचे आहेत, ठीक आहे ना. परंतु लेग्स जे आहेत हे जास्त महत्वाचे आहेत फॉर द लोकोमोशन. इन केस ऑफ द बर्ड्स, लोकोमोटरी ऑर्गन्स आर द wings. Some of the birds which use the locomotive organ, legs, आहे ना, हे पॅटर्न्स दिसतात. परंतु या प्रोटोझोन मध्ये एक युनिसेल्युलर जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकोमोटरी ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. कुठल्या रूपामध्ये दिसतात तर ते आहेत, काही मध्ये आपल्याला सुडोपोडिया दिसतात या पद्धतीने, these are the pseudopodia. काही ठिकाणी आपल्याला काय दिसेल, that is the cilia are present. In case of the paramecium, fine hair-like bodies are present which cover overall the body, and in some cases, example, that is a euglena, where a single that flagellum
or more than one flagellum which are present in the some of the member of the phylum Protozoa. While some cases abstain. जो प्लास्मोडियम व्हायवॅक्स जो आहे किंवा प्लास्मोडियम हे जे स्पीसीज आहे मलेरियल पॅरासाइट असं आपण म्हणतोय त्यामध्ये अशा पद्धतीचे लोकोमोटरी ऑर्गॅनेल्स प्रेझेंट राहत नाही. दे आर absent in that plasmodium species or the malarial parasite. Next point is that nutrition or holophytic शब्द लक्षात ठेवायचे. हे शब्द आताच लक्षात ठेवायचे नाहीयेत किंवा एक्झाम पुरतेच मर्यादित ठेवायचे नाहीयेत. हे जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्याल, जेव्हा हायर एज्युकेशनल जे स्टेप्स आहेत त्या जेव्हा चढणार आहात अशा वेळेस हे शब्द फारच महत्वाचे राहतील. हे बेसिक स्ट्रक्चर्स आहेत, बेसिक शब्द आहेत आणि अशा वेळेस हे फारच महत्वाचे राहतात. होलो म्हणजे कम्प्लीट आणि फायटिक म्हणजे फायटा, फायटो दॅट इज अ प्लांट म्हणजे काय लाईक अ प्लांट. होलो म्हणजे कम्प्लीट. ठीक आहे. कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द प्लांट. काही जे प्रोटोझोन्स जे आहेत टोटली रिलाय, टोटली डिपेंड्स ऑन द प्लांट म्हणजे ते त्यांचं फूड काय असेल आहे फक्त प्लांट्स असतील. युनिसेल्युलर असेल किंवा जे अलगी जे असेल त्यावर सुद्धा ते डिपेंड असतील आहेत. होलोझोइक, होलो म्हणजे कम्प्लीट आणि ZOI झो याचा अर्थ ॲनिमल. दॅट इज सम ऑफ द प्रोटोझोन्स विच टोटली डिपेंड्स ऑन द ॲनिमल्स हियर. ऑर सॅप्रोफायटिक, सॅप्रो म्हणजे जे सडलेलं कुजलेलं जे फूड मटेरियल असेल ते कन्झ्युम करण्याचं काम ते करत असतात. ऑर पॅरासिटिक जे मगाशीच सेकंड पॉइंट मध्ये आपण केलंय दॅट प्रोटोझोन्स टोटली डिपेंड्स ऑन द अनदर होस्ट हियर. इट मे बी द प्लांट ऑर द ॲनिमल्स हियर. नेक्स्ट पॉइंट आता थोडस आतमध्ये जातोय त्या बॉडीच्या. डायजेशन इज इंट्रासेल्युलर. डायजेशन होतं आपल्याला माहिती आहे जे आपण फूड तोंडात घेतोय एक प्रकारे व्यवस्थित बारीक करतो त्या फूड मटेरियलला नंतर आतमध्ये स्टेप बाय स्टेप व्हेरियस पार्ट्स कडनं ते जात आहे. डायजेशन होत आहे पण ते डायजेशन सगळ्यात पहिले आपल्या स्टमक मध्ये बारीक केलं जात आहे. स्मॉल पार्टिकल मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. जसं प्रोटीन आहे, प्रोटीनचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल अमायनो ऍसिड मध्ये होईल. कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल अतिशय सिंपल फॉर्म्स आहेत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये होईल. लिपिड्स आहेत त्याचा फॅटी ऍसिड्स असतील किंवा कोलेस्ट्रॉल असेल यांच्यामध्ये डिव्हिजन होईल म्हणजे ब्रेकडाऊन होते एक प्रकारे. आणि ते छोटे छोटे ब्रेकडाऊन झालेले स्मॉल पार्टिकल ज्या इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर ते ऍब्सॉर्ब केले जातात. त्या जेव्हा त्या सेल्स इंटेस्टाईनच्या सेल्स जेव्हा ऍब्सॉर्ब करतात तेव्हा कुठे त्याला आपण इंट्रासेल्युलर असं आपण म्हणतो. पण इथे सेल एकच आहे. जे काही फूड मटेरियल सुडिओपोडिया थ्रू जे घेतलं असेल, सिलिया थ्रू कन्झ्युम केलं असेल किंवा फ्लॅजेला थ्रू एक प्रकारे एंटर केलं असेल वेगवेगळ्या प्रोटोझोन्स मार्फत अशा वेळेस ते सेलमध्ये त्याच ऑर्गॅनिझम मध्ये डायजेस्ट केलं जाते. ओव्हरऑल डायजेशन इज इंट्रासेल्युलर अकर्स इन द फूड व्हॅक्युअल. आणि तो फूड व्हॅक्युअल एक महत्वाचा घटक असतो. दॅट इज अ कंपोनंट विच इज प्रेझेंट हिअर. आणि तो तिथे फूड व्हॅक्युअल मध्ये फूड मटेरियल गेल्यानंतर खऱ्या अर्थाने एन्झाईम्स सिक्रेट होतात आणि तिथे डायजेशन प्रोसेस चालू होते. नेक्स्ट वन रेस्पिरेशन थ्रू द बॉडी सरफेस. आता काही आपल्यासारखं नाक नाही आहे तर वी आर द मल्टीसेल्युलर, दे आर द युनिसेल्युलर. अशा वेळेस तिथे रेस्पिरेशन कशा थ्रू होईल बाय द आउटर बॉडी सरफेस असं आपण म्हणतोय. असेक्शुअली रिप्रोडक्शन इज थ्रू बायनरी फिशन ऑर द बडिंग. बायनरी फिशन म्हणजे काय हा ॲनिमल सपोज आहे ते सुद्धा ॲनिमल विसिदर. बायनरी फिशन म्हणजे याची पूर्णपणे ग्रोथ झाल्यानंतर बरोबर एकाचे दोन होतील आणि बॉडी साईज या पद्धतीने छोटे होतील. एकाचे दोन झाले दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणतोय. ऑर इव्हन द बडिंग. बडिंग म्हणजे एखादा पार्ट जो आहे तो सेपरेट होतोय आणि तो एक नवीन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणून तो त्याची ग्रोथ होत असते. सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा आपल्याला काही प्रोटोझोन्स मध्ये जाणवतंय विच इज कॉज बाय द सिनगॅमी कॉन्जुगेशन. सिनचा अर्थ आहे की दोन जे आहेत मेल आणि फिमेल हे एकत्र येणे. द फ्युजन ऑफ द सिन, द फ्युजन ऑफ द गॅमेट्स म्हणून त्याला आपण नाव देतो सिन म्हणजे एकत्र येणे. गॅमा ऑर द गॅमी याचा अर्थ गॅमेट्स. दोन गॅमेट्स मेल आणि फिमेल गॅमेट्स हे एकत्र येणे आणि नंतर फ्युजन झाल्यानंतर मेटिंग झाल्यानंतर झायगोट आणि इतर गोष्टी तयार होणे. ठीक आहे ना. त्याला आपण कंजुगेशन सुद्धा असं आपण म्हणतो. दॅट इज अ टाइप ऑफ द कंजुगेशन. आफ्टर दॅट क्लासिफिकेशन हे झाले जनरल कॅरेक्टर्स. आता क्लासिफिकेशन ऑफ द प्रोटोझोआ यामध्ये बघतो आपण की नेमके कुठले कुठले ग्रुप्स त्यांनी तयार केले.
याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण एक स्लाइड दाखवली होती की वेगवेगळे त्याचे ग्रुपिझम्स आपल्याला दिसले होते, तेच आपल्याला कंटिन्यूअस करायचे आहेत. Here, these members of the Protista kingdom are necessarily heterotrophs. बघा, हेटेरोट्रॉफ्स म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड असणारे, दुसऱ्यांवर डिपेंड राहून फूड मटेरियल कन्झ्युम करणारे, त्याला आपण हेटेरो म्हणतो. हा लक्षात. दे लिव्ह ॲज अ पॅरासाइट ऑर द प्रेडेटर्स. ते पॅरासाइट म्हणून ते त्यांची लाईफ एन्जॉय करतात किंवा प्रेडेटर म्हणून सुद्धा आपल्याला दिसतात. द प्रोटोझोअन्स कॅन बी डिव्हायडेड into 4 major groups on the basis of the locomotory organs. मगाशीच आपण म्हटले की एक लोकोमोटरी ऑर्गन्स, त्यांच्यामध्ये काहींमध्ये आपल्याला सिलिया दिसतात, काहींमध्ये फ्लॅजेलम दिसतंय आणि काहींमध्ये आपल्याला काय दिसतात, सुडोपोडिया दिसतात. आणि जो चौथा जो एक ग्रुप आहे त्यांच्यामध्ये ह्या तीन पैकी काहीही राहत नाही. देयर इज नो एनी लोकोमोटरी ऑर्गन्स हियर. अशाच पद्धतीने ऑन सच बेसिस दॅट फायलम प्रोटोझोआ विच डिव्हायडेड इनटू द 4 मेजर ग्रुप्स. कोणते कोणते आहेत? तर सगळ्यात पहिला जो आहे सब फायलम 1, त्याचं नाव आहे प्लाझ्मोड्रोमा. नाव आहे प्लाझ्मोड्रोमा. काय कॅरेक्टर्स आहेत? लोकोमोशन आयदर बाय सुडोपोडिया ऑर द फ्लॅजेला. जे प्रोटोझोन्स आहेत ते ह्या ग्रुपमध्ये सब फायलम 1 प्लाझ्मोड्रोमा मध्ये येतात. त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत? एक तर सुडोपोडिया असेल किंवा फ्लॅजेला असेल. न्यूक्लियस 1 ऑर मेनी. जनरली न्यूक्लियस एकच असतो एका सेलमध्ये, परंतु हे ऑर्गॅनिझम आहे युनिसेल्युलर. यामध्ये काही ठिकाणी आपल्याला एक दिसेल आणि काही ठिकाणी 2 दिसेल, एक मेजर आणि एक मायनर. इन जनरली जर तुम्ही एक ऑब्झर्व जर केलं असेल, सपोज दिस इज द पॅरामेशियम, तर पॅरामेशियम मध्ये आपल्याला एक मोठा दिसेल मेगा न्यूक्लियस आणि छोटा दिसेल या पद्धतीने. दॅट इज अ मायक्रोन्यूक्लियस. मॅक्रो आणि मायक्रोन्यूक्लियस अशा पद्धतीचे 2 न्यूक्लियस आपल्याला दिसेल. काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त असू शकतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज अ थर्ड कॅरेक्टर, बाय कम्प्लीट फ्युजन ऑफ द गॅमेट, त्याला आपण नाव देतो सिनगॅमेट. 2 गॅमेट्स मॅच्युअर झाल्यानंतर एकत्र येणे, फ्युजन झाल्यानंतर एक प्रकारे गॅमेट्सची देवाणघेवाण होणे आणि नंतर प्रोजेनी तयार होणे. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन और मल्टिपल फिशन. बायनरी फिशन आपल्याला माहिती आहे की एक जो ॲनिमल जो असेल 2 मध्ये डिव्हाइड होणे, फक्त त्याचा शेप जो आहे हा छोटा असेल. दॅट ऑर्गॅनिझम विच आर फाउंड इन द सॉइल फ्रेश अँड सॉल्ट वॉटर. अशामध्ये तो राहतो सॉइल मध्ये, जिथे ओलसरपणा असेल त्या ठिकाणी असे प्रोटोझोन्स आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने हे मेंबर्स जे आहेत प्लाझ्मोड्रोमाचे पाण्यामध्ये सुद्धा दिसतात. दोन्ही ॲक्वॅटिक जे आहेत, खास करून फ्रेश आणि सॉल्ट वॉटर मध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे, समोर आपण बघतोय. आता हा जो सब फायलम 1 जो होता त्यालाच आपण नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं? दॅट इज अ प्लाझ्मोड्रोमा. हा जो आहे दुसरा आता सब फायलम 1 नाव दिलेलं सार्कोमस्टिगोफोरा. ओके, आता याच्यामध्ये काय, आता जो बघितला तो थोडासा वेगळा होता. इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं. खऱ्या अर्थाने इथून सुरुवात होते. हिअर द सिंगल टाइप ऑफ न्यूक्लियस इज प्रेझेंट. इथे डिफरन्सिएशन आपल्याला दिसत नाही किंवा व्हेरिएशन्स आपल्याला दिसत नाही. फ्लॅजेला, सुडोपोडिया और बोथ लोकोमोटरी ऑर्गन्स विच आर प्रेझेंट हिअर, जे मगाशीच आपण बघितलंय. सुपर क्लास 1 मस्टिगोफोरा. आता सब फायलम जो सार्कोमस्टिगोफोरा जो आहे याच्यानंतर सुपर क्लास 1 येतोय. याच्या डिव्हिजन मध्ये मस्टिगोफोरा, त्यालाच नाव देतो आपण फ्लॅजिलेटा. यामध्ये काय कॅरेक्टर्स आहेत? 1 or more फ्लॅजेला आर प्रेझेंट. सिंपल प्रिमेटिव्ह वॉल और पेलिकल प्रेझेंट. आणि तिसरं जे कॅरेक्टर आहे न्यूट्रिशन ऑटोट्रॉफिक और हेटेरोट्रॉफिक और इवन बोथ. मस्टिगोफोरा, मस्टिग म्हणजे फ्लॅजेलम, एक असेल किंवा अनेक असतील. आता ही जी डायग्राम जी दिसते ही युग्लिनाची दिसते आपल्याला. आणि या डायग्राम मध्ये आपल्याला एक लांब हेअर लाईक बॉडी जी दिसते त्याला नाव देतो आपण फ्लॅजेलम. ठीक आहे ना. आउटर कव्हरिंग असेल आहे एक प्रकारे सिंपल, त्याला आपण पेलिकल असं आपण म्हणतोय. न्यूट्रिशन ऑटोट्रॉफिक राहू शकते, जे युग्लिनाच्या बाबतीमध्ये असते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. हेटेरोट्रॉफिक, दुसऱ्यांवर डिपेंड असणे. और बोथ, काही ठिकाणी डिपेंड ऑन द सिच्युएशन असं आपण म्हणतो. या सुपर क्लास मध्ये पहिला जो क्लास जो आहे दॅट नेम इज द फायटोमस्टिगोफोरा. फायटोमस्टिगोफोरिया. फायटो म्हणजे प्लांट, मस्टिगो याचा अर्थ फ्लॅजेलम.
आणि 4 इन द बिअरिंग. कॅरेक्टर्स बघूया आपण. क्लोरोप्लास्ट और क्लोरोफिल इज प्रेझेंट. क्लोरोप्लास्ट बद्दल किंवा क्लोरोफिल पिगमेंट आपल्याला माहिती आहे आणि तो फोटोसिंथेसिस साठी जास्त महत्वाचा आहे. प्रिपेअर इट्स ओन फूड मटेरियल थ्रू द सन रेज ॲज वेल ॲज द सनलाइट अँड द क्लोरोप्लास्ट और द क्लोरोफिल पिगमेंट्स. आणि हे घटक जे आहेत त्या काही ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात. दुसरं जो आहे न्यूट्रिशन मेनली होलोफायटिक. होलोफायटिक म्हणजे होलो म्हणजे टोटली कम्प्लीट. फायटा दॅट इज अ प्लांट, कम्प्लिटली प्लांटवर डिपेंड असणार आहे आणि म्हणून क्लासचं नावच आहे फायटो. असे मस्टिगोफोरस, असे फ्लॅजिलेट्स की टोटली डिपेंड्स ऑन द प्लांट्स. थर्ड वन रिझर्व फूड इज द स्टार्च अँड द फॅट. आता हे फूड मटेरियल स्टोअर करू शकतात. जसं आपण सुद्धा आपलं फूड मटेरियल स्टोअर करतोय, ठीक आहे ना. कुठे करतोय कोण सांगू शकतंय? आपण जे फूड मटेरियल जे आहे ते स्टोअर कुठे करतोय? येस, कोण सांगू शकतंय? Abdominal cavity. ऍब्डॉमिनल कॅव्हिटी नाही. अजून कोणी? आपलं जे फूड मटेरियल आहे आपण स्टोअर कुठे करतोय? मग अशी म्हटलं ना, जे एलिमेंटरी कॅनल मध्ये इंटेस्टाइन मध्ये फूड मटेरियल आल्यानंतर ते ब्लड मध्ये जात आहे आणि सगळे ओव्हरऑल बॉडीमध्ये ते पोहोचवलं जात आहे त्यांच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज साठी. पण स्टोअर कुठे केलं जात आहे नाही माहिती. ठीक आहे, हा प्रश्न जो आहे तुमच्यासाठी. उद्या याचं उत्तर. यस, लिव्हर. गुड. अजून लिव्हर मध्ये स्टोअर केलं जातं, बरोबर आहे. अजून कुठे स्टोअर केलं जातं? सेकंड इज द मसल्स, राईट. लक्षात. तर ग्लायकोजनच्या रूपामध्ये लिव्हर आणि मसल्स मध्ये स्टोअर केलं जातं फूड मटेरियल. आणि आपल्याला एनर्जीची प्रत्येक वेळेस गरज असते, ठीक आहे ना. जे कॉम्पिटिशन असतं रनिंगची, धावण्याची स्पर्धा जेव्हा असते अशा वेळेस काही अंतरावर काही छोटे बॉटल्स किंवा पॅकेट्स घेऊन तयार असतात काही लोक, ठीक आहे ना. ते कसले असतात? तर ग्लुकोजचे पॉकेट्स असतात. उन्हाळ्यामध्ये आपण जर बाहेरनं आलो असेल तर घरी गेल्यानंतर आपल्याला जर ग्लुकोजचं पाणी समजा दिलंय, ते इन्स्टंट एनर्जी देणारं प्रोडक्ट आहे ते, ठीक आहे ना. आणि ते घेतल्यानंतर आपल्याला आपली जी एनर्जी कमी झालेली असेल ती लेव्हल एक प्रकारे मेंटेन करता येतं आणि आपल्याला फ्रेश वाटतंय या पद्धतीने. हे आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे. मसल्स आणि लिव्हर विच स्टोअर द कार्बोहायड्रेट्स इन द फॉर्म ऑफ द ग्लायकोजन. त्याच पद्धतीने हे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत हे स्टोअर करतात त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी स्टारच्या रूपामध्ये आणि फॅटच्या रूपामध्ये. फ्लॅजेला 1 or 2, इथे डायग्राम मध्ये एक फ्लॅजेला दिसतो, फ्लॅजेलम दिसतोय. एक पेक्षा जास्त असेल त्याला आपण फ्लॅजेला असं आपण म्हणतो. सिंगल असेल तर फ्लॅजेलम. कुठले एक्झाम्पल्स आहेत ते? जुगलिना आणि व्हॉल्वॉक्स. जुगलिना आणि व्हॉल्वॉक्स हे दोन जे, आणि यापेक्षा अनेक जे मेंबर्स आहेत, आपण दोनच जे सोपे असेल आपल्या लक्षात राहतील असेच एक्झाम्पल्स आपण घेतले फायटोमस्टिगोफोरिया मध्ये. नेक्स्ट वन, दुसरा जो क्लास आहे आपला तो म्हणजे झूमस्टिगोफोरिया. झू म्हणजे ऍनिमल. एक जो पॅरासाइट आहे किंवा प्रोटोझोन आहे हा दुसऱ्या ऍनिमलवर किंवा प्लांटवर अटॅक करतोय किंवा राहतोय or consume as a food and lives inside the body here. Chloroplast or the chlorophyll which is absent. त्यांच्यामध्ये स्वतः तयार करण्याची ताकद नाहीये. क्लोरोफिल त्यांच्यामध्ये absent असेल. मोस्टली पॅरासिटिक म्हणजे टोटली डिपेंड्स ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स हियर. न्यूट्रिशन मेनली होलोफायटिक और सॅप्रोझोइक. न्यूट्रिशन जे आहे होलोफायटिक म्हणजे प्लांटवर डिपेंड असतील किंवा इतर ॲनिमल्सवर सुद्धा डिपेंड असू शकतात, ठीक आहे ना. रिझर्व फूड इज ग्लायकोजन. आणि यांच्यामध्ये रिझर्व फूड मटेरियल जिथे स्टार्च होतं आणि फॅट होतं, तर इथे ग्लायकोजनच्या रूपामध्ये ते स्वतःचं फूड मटेरियल स्टोअर करतात. फ्लॅजेला 1 or many, एक किंवा अनेक फ्लॅजेला इथे राहू शकतात. आणि याचं एक्झाम्पल जे आहेत लेशमानिया आणि ट्रिपॅनोझोमा. हे दोन्ही डायग्राम्स लेशमानिया, ठीक आहे, लेशमानिया डोनो आणि काला आजार आणि आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस जो म्हणतोय अशा पद्धतीचे आजार हे एक प्रकारे आपल्याला गिफ्ट म्हणून देत असतात आणि हे एक प्रकारे पॅरासाइट्स आहेत रिलेटेड टू द ह्युमन बीइंग्स. नेक्स्ट वन सुपर क्लास सेकंड काय आहे? ओपॅलिनाटा. कॅरेक्टर्स काय ते बघूया. एंटायर बॉडी सरफेस कव्हर्ड बाय न्यूमरस सिलिया. पूर्ण बॉडी जी आहे त्याची ऑर्गॅनिझमची कव्हर दिसते एक प्रकारे
कशाने? न्यूमरस, फाईन, शॉर्ट सिलिया जी दिसते इथे तुम्हाला. दे आर पॅरासिटिक. हे जे ओपॅलिनाटा या सुपर क्लास मध्ये असणारे जेही मेंबर्स आहेत दे आर पॅरासिटिक. स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे टोटली डिपेंड्स ऑन द अदर ऑर्गॅनिझम्स. रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन. रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन म्हणजे दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. एक ऑर्गॅनिझम आहे, मॅच्युअर झाल्यानंतर काय होईल आहे, इथून डिव्हाइड होईल आहे आणि दोन एक होईल. ऑर्गॅनिझम मध्ये तयार होईल आहे. एकाचे दोन होतील आहेत, ठीक आहे ना. त्याला आपण बायनरी फिशन असं आपण म्हणतोय. आणि सिनगॅमी काय होत आहे, दोन गॅमेट्स हे एकत्र येणे आणि त्याच्यानंतर नवीन प्रोजेनी तिथे तयार होईल. हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग आहे, लक्षात. नंतर आहे क्लास 1. यामध्ये सुपर क्लास मध्ये एकच क्लास आहे, ओपॅलिनाटिया. ओपॅलिनाटी काय कॅरेक्टर्स आहेत, 1 or more न्यूक्लिया आर प्रेझेंट. बघा या डायग्राम मध्ये किती न्यूक्लियस दिसतात. न्यूक्लियस कुठे दिसतात, हे डायग्राम तुम्हाला दिसते. जे मोठे मोठे स्पॉट्स दिसतात तुम्हाला हे सगळे न्यूक्लियस आहेत. किती दिसतील तुम्हाला, एकच सेल आहे. ही पूर्ण मोठी जी दिसते एक सेल आहे, ओपॅलिना तिचं नाव आहे, म्हणजे एक ऑर्गॅनिझम आहे. अँड दॅट ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ अराउंड that 100 to 150 that nuclei present here. They live as a commensal. कुठे राहतात? They live as a commensal or parasite in the gut of anurans. बघा, कमेन्सल याच्या अगोदर असं म्हटलं गेलंय की दोन, म्हणजे हा ओपॅलिना जो आहे हा दुसऱ्या अॅनिमल सोबत राहतो, पण याला कुठलीही त्रास, कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही आणि एकमेकांसोबत राहतात. त्याला आपण नाव देतो कमेन्सल. किंवा काही ठिकाणी तो पॅरासाइट म्हणून तो एन्जॉय करतो त्यांची लाईफ, म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड असतोय. नेमकं कुठे, तर गट ऑफ अॅन्युरन. आता अॅन्युरन हा भाग कुणाचा झाला, काही अॅनिमलचं नाव आहे का, तर नाही, एक ग्रुप आहे अॅनिमलचा. तुम्हाला माहिती आहे फ्रॉग्स आणि टोड्स माहिती आहे, दॅट इज अँफिबियन्स. अँफिबियन मध्ये हा एक प्रकारे क्लास जो आहे, ठीक आहे ना, क्लास अँफिबिया, त्यामध्ये असणारा एक ऑर्डर, त्याचं नाव आहे अॅन्युरन. याला आपण थोडस बाजूला करतोय, न्यूरा म्हणजे टेल. आता जर जोडला तर काय होईल, टेल इज अब्सेंट. ज्यांच्यामध्ये टेल अब्सेंट आहेत त्यांना आपण अॅन्युरन्स म्हणतोय. म्हणजे फ्रॉग्स आहेत आणि टोड्स हा ग्रुप आहे अँफिबियनचा, त्याला आपण नाव देतोय अॅन्युरन्स. यांच्या गटमध्ये, यांच्या एक प्रकारे जो गळ्याचा भाग आहे इसोफॅजियल आणि खास करून स्टमक रिजन मध्ये, इथे हा ओपॅलिनेटिया मेंबर राहतोय आणि एक प्रकारे कमेन्सलिझम बरेचदा किंवा पॅरासिटिक मोड ऑफ लाईफ तो एन्जॉय करतोय. एक्झाम्पल ओपॅलिना, जे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते. लक्षात. समोरचा आपण भाग घेतोय. ओके, आज आपण इथेच थांबतोय. उर्वरित भाग आपण उद्या बघणार.